माझ्या हातामध्ये तुम्ही जी द्राक्षे पाहता ही द्राक्षे तासगाव सांगलीची किंवा नाशिकची नाही आहेत, तर ही द्राक्षे आहेत चायना चीनमधली. कारण मोठ्या संख्येने आता चीनमधली द्राक्षे नवी मुंबईच्या FMC मार्केटमध्ये येऊ लागलेली आहेत. आपल्यावर या ठिकाणचे संचालक आहेत संजय पानसरे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, चायना मार्केट FMC मध्ये दाखल झालेलं आहे? बरोबर आहे. आता आपण ज्या दिवसापासून भारतानं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची ट्रीटी साईन केलेली आहे तेव्हापासून संपूर्ण जग आणि भारत हे आपण एक झालेलो आहोत, व्यापारामध्ये एक झालेलो आहोत. त्यामुळं नवी मुंबई FMC मार्केटला आत्ता जवळजवळ 50 ते 60% माल हा इम्पोर्टेड यायला लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः जास्त जो माल येतो हा चायनामधनं येतो. स्वतः इथं या माझ्या हातामध्ये ही जी द्राक्ष आहेत ही शाईन मस्कत नावाची व्हरायटी आहे. ही व्हरायटी सध्या याचबरोबर रेड ग्लोब आहे, क्रिम्सन आहे, एक सफायर म्हणून आहे, अशा 4 टाईपच्या व्हरायटीज सध्या चायनामधनं भारतामध्ये इम्पोर्ट होतात. आणि यंदा काय झालं आहे की यंदा आपल्याकडं भरपूर पाऊस झाल्यामुळं आपलं महाराष्ट्रातलं द्राक्षाचं उत्पादन हे जवळजवळ 70% घटल्यामुळं यंदा चायनीज द्राक्षाला भारतामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये रेट मिळत आहे. आता ह्याचा बाजारभाव जर आपण बघितलात तर हे 5 किलोचं जे पॅकिंग येतं ह्या पॅकिंगला 1500 ते 1600 रुपयेचा भाव सध्या मुंबई FMC मार्केटमध्ये ह्या द्राक्षाला मिळतो. म्हणजे जवळजवळ 250 रुपये किलो, 250 ते 300 रुपये किलो ह्या भावानं सध्या ही द्राक्ष आपल्या मुंबई मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. आणि भारतातल्या खवय्यांना या जग हे सध्या मुठ्ठीमध्ये आल्यामुळं जगातलं भरपूर फ्रूट हे आपल्याला खायला मिळतं. आणि आता सध्या आपल्या लोकांना बारमाहीसुद्धा द्राक्ष ही उपलब्ध झालेली आहे. सर, आपण महाराष्ट्रातले द्राक्ष पाहिलं तर गोड असतात. ही जी द्राक्ष आलेली आहे चायना चीनमधून, याची टेस्ट कशी आहे? ह्याची पण टेस्ट चांगली आहे. ही पण खायला द्राक्ष गोड आहेत. आता ही जी शाईन मस्कत नावाची व्हरायटी आहे ही सीडलेस आहे आणि ही सुद्धा खायला गोड आहे. हिची साईजसुद्धा तुम्ही बघा तर आपल्याकडं ग्रीनमध्ये जर आपण बघितलं तर तासे गणेशची साईज ही मोठी गिनली जाते. कारण सोनाका जी आहे ही लांबट राहते, परंतु तासे गणेश ही जाडी असते. परंतु ही तासे गणेशपेक्षा सुद्धा ही जी साईज आहे ही मोठी आहे. आणि आता ही व्हरायटीसुद्धा आपले शेतकरी तिकडनं ही याची जी काड्या आहेत हे इम्पोर्ट करून आपल्या इंडियामध्ये सुद्धा ह्याची लागवड थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात होणार आहे. कारण आता आपल्याला सुद्धा अशा व्हरायटीज लावायला पाहिजेत. कारण आपल्याकडे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचा एवढा परिणाम झालेला आहे की ज्या जुन्या व्हरायटी आहेत या आता पावसामुळं खराब व्हायला लागलेल्या आहेत. आपल्याकडे सुद्धा 2-3 व्हरायटीज आहेत त्यासुद्धा आता नवीन लावायला सुरुवात होत आहेत. म्हणजे आपण ज्या व्हरायटी पाऊस जरी अवकाळी पाऊस जरी पडला तरी त्याच्यामध्ये टिकतात अशा व्हरायटीजचं प्रोडक्शन आपल्याकडं पण शेतकऱ्यांना आता लावायला सुरुवात केलेली आहे. परंतु त्या सध्या मार्केटमध्ये यायला 2-3 वर्षाचा काळ आहे. तोपर्यंत ह्या चायनीज व्हरायटीज आहेत ह्या निश्चित भाव खाऊन जाणार आहे. नक्कीच आपण पाहतो की जरी अजून आपल्या महाराष्ट्रातले द्राक्षे यायला उशीर होणार असला तरी चायनाची द्राक्षे मात्र या ठिकाणी FMC मध्ये आल्यामुळे खवय्यांना ही द्राक्षे खाता येणार आहेत. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.